उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत। विधान परिषदेच्या जागांचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। रवींद्र चव्हाणांसोबतची चर्चा फिसकटल्याने ही दिल्लीवारी झाली आहे अशी चर्चा ही रंगतीये। शिंदेंकडून विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मागणी आहे आणि आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीला रवाना झालेले आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत त्यांची चर्चा होती, मात्र ही चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर शिंदे दिल्लीवारीला निघालेले आहेत अशी ही माहिती मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदेंना 6 जागांची मागणी त्यांनी केलेली आहे। आपण थेट अधिकचे अपडेट जाणून घेऊया प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, आपण पाहतोय कुठेतरी चर्चा फिसकटल्याची चर्चा रंगलेली आहे, त्यामुळे आता शिंदे विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झालेले आहेत अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत? यामिनी, नक्कीच आपण जर पाहिलं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये भाजपकडून 4 जागांवरती सकारात्मक असल्याची माहिती समोर आली होती, मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून 6 जागांवर ठाम ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हा जो विधान परिषद निवडणुकीचा तिढा आहे हा दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे अत्यंत गुप्तपणे त्यांनी दिल्ली गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा जो विधान परिषदेचा तिढा आहे तो दिल्ली दरबारी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच भरत, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। एकंदरीत आता विधान परिषदेच्या जागांचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।